नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबईसह राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने भूमिका थोडी मवाळ केल्याचे संकेत मिळत आहेत. या संदर्भात सोमवारी परिवहन विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत अंतिम निर्णय आज घेतला जाईल अशी माहिती दिली आहे. यापूर्वी सरकारने 1 मे पासून मराठी भाषा न बोलणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला होता. या निर्णयामुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रिक्षा चालक संघटनांनी या धोरणाविरोधात संपावर जाण्याचा इशारा दिला होता. तसेच या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये मतभेदही दिसून आले. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार सरकार रिक्षा चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्यासाठी मुदत देण्याचा विचार करत आहे. यावर रिक्षा युनियनचे नेते शशांक राव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की चालकांना भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. कठोर निर्णयापेक्षा समन्वयातून तोडगा काढावा अशी त्यांची भूमिका आहे. त्यामध्ये मंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की जे 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं जे मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची जी चाचणी होणार होती ती आता होणार नाही. आणि साधारणतः 1 ऑगस्ट 15 पर्यंतची वेळ आहे आणि त्यामध्ये व्यावहारिक ज्ञानाबद्दल एक छोटा सिलेबस म्हणजे त्यांचं तयार केलं जाईल आणि ते व्यावहारिक ज्ञान प्रदान करण्याचं प्रशिक्षण सुरू करण्यात येईल. आणि ते प्रत्येक ज्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ते व्यावहारिक ज्ञान देण्यात येईल. आम्ही त्याचं स्वागत करतो, कारण हे मग आम्ही म्हणालो की जे काही प्रशिक्षण सुरू होईल त्याच्यामध्ये युनियन पूर्णतः सहयोग करेल. किंबहुना परिवहन खात्याच्या सहकार्याने आम्ही स्वतःहून युनियनच्या मार्फत सुद्धा ते जे काही करिक्युलम समोर ठेवतील त्या अनुषंगाने आम्हीही रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे प्रशिक्षण घेऊ. रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून या काळात कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही अशी माहिती मिळत आहे. या निर्णयावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. परिवहन खातं पंचर झालं आहे असा टोला लागवत त्यांनी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच घेतलेल्या निर्णयामागे जबाबदारीचा अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागानं रिक्षा चालकांना मराठी भाषेनं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेने या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. मनसेनं नवी मुंबईत एक आगीवेगळी जनजागृती मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा असे स्टिकर लावले जात आहे. त्यांनी रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी विशेष आयोजन केलं आहे. हे स्टिकर रिक्षावर लावले जात असताना रिक्षा चालक आणि मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन काळे यांनी यावेळी स्पष्ट केले की 1988च्या मोटार वाहन कायद्यानुसार स्थानिक भाषानं रिक्षा चालकांसाठी अनिवार्य आहे आणि यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय रिक्षा परवाना देताना याची पडताळणी करणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र मार्च महिन्याचा हप्ता अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. दरम्यान लाभार्थ्यांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी महिला आणि बालविकास विभागानं दिलेली मुदतवाढ 30 एप्रिलला संपत आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी तातडीने ती प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मार्च महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार असून मुदत संपल्यानंतर लवकरच 1500 रुपयांची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर आता पुन्हा उन्हाचा कडाका वाढला असून काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी पाऊस अशी मिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागानं विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागासाठी उष्णतेचा लाटेचा इशारा दिला आहे. एप्रिल महिन्यातच राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून यवतमाळ, अमरावती आणि वर्धा येथे तापमान सुमारे 47 अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. अकोला शहरात तीव्र उष्णतेची लाट जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे.
तसेच उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे सूचनाही देण्यात आल्या आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अद्याप कायम असून दोन्ही देशांमधील शांतता चर्चेची दुसरी फेरी पुन्हा अपयशी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या पुढील चर्चेसाठी नियोजित असलेला स्टीव्ह विटकॉफ आणि जॉर्ज कुशनर यांचा दौरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की दोन्ही प्रतिनिधी आता पाकिस्तानला जाणार नाहीत. जर इराणला चर्चेत रस असेल तर त्यांनी थेट संपर्क साधावा असे ट्रम्प यांनी सांगितलं आहे. ही माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून जाहीर केली आहे. IPLमध्ये सोमवारी क्रिकेट चाहत्यांना एक थरारक आणि ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटलच्या घरच्या मैदानावर RCBच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजीचा पूर्णपणे धुव्वा उडवला. दिल्लीचा डाव अवघ्या 75 धावात आटोपला. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या RCBसाठी विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी अत्यंत संयमी आणि शिस्तबद्ध खेळ करत संघाला सहज विजय मिळवून दिला. दिल्लीच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता या जोडीने RCBला 9 विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवून दिला. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.